टेस्टी फूड बाय मीनूमध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की चिवडा हा हमखास प्रत्येक घरी बनतो। पण तो चिवडा 1 किलोच्या प्रमाणात अगदी व्यवस्थित कसा करता येईल ते आपण बघूया। आणि खूप छान आपले पोहे जे आहेत ते अगदी मुडणार नाहीत, अतिशय व्यवस्थित चिवडा आपण बनवूया। योग्य प्रमाणासह संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे जे आहे याचं सुद्धा प्रमाण मी सांगणार आहे तुम्हाला किती किती घेतलं आहे। तर सुरुवातीला मी 1 किलो पातळ पोहे घेतले आहे, जे की चाळून घेतल्यात व्यवस्थित, आणि आपण याला भाजणार आहोत, तेही मीडियम फ्लेमवर। खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला भाजायचे नाही, मंद आचेवर व्यवस्थित, मीडियम किंवा मंद आचेवर। जाडबुडाची कढई जर असेल तुमच्याकडे तर थोडं मीडियम आचवर भाजू शकता, आणि कढई जर का पातळ असेल तर अगदी मंद याच्यावर भाजलं तरी चालेल। तर बघू शकता रंग गुलाबी झाला आहे पांढऱ्या पोह्यांचा, आणि हातात जेव्हा आपण दाबून पाहतो तेव्हा ते छान दबलेले असतात। तर अर्धा किलो मी भाजून घेतले आहे आणि पुन्हा अर्धा किलो भाजले आहे, कारण माझ्या कढईची जी कॅपॅसिटी आहे ती अर्धा किलोची आहे। तर अशा पद्धतीत आता आपण दुसरे सुद्धा भाजू। अर्धा किलो जरी कढई मोठी जरी असली तरी अर्धा किलो यासाठी भाजायचे आहेत की थोडे थोडे भाजले तर ते व्यवस्थित भाजल्या जातात। आणि आता इथे मुरमुरे सुद्धा भाजून घेतल्या मी। 1 किलो पोहे घेतले आहेत, त्याला मुरमुरे घेतले मी 1 पाव। आणि बरेच जण मुरमुरे भाजत नाहीत, पण मुरमुरे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत बोटात दाबून बघायचे। आणि आता हे सगळे पोहे आणि मुरमुरे आपण एका मोठ्या जे टोपलं आहे ॲल्युमिनियमचं माझ्याकडे, मी त्याच्यात एकत्र करून घेतलंय। आपल्या 1 किलो पोहे आणि 1 पाव आपले मुरमुरे, असं हे आपलं 1.25 किलोचं मिश्रण झालेलं आहे। आणि याला सुद्धा मिक्सिंग करताना चराट्यानेच करायचं आहे। आता इथे मी घेते आहे ते प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर इथे मी साबुदाण्याचे पोहे तळते। साबुदाण्याचे पोहे आपल्याला 100 ग्राम लागतील, आणि 100 ग्राम पोहे 1 किलोसाठी सफिशियंट आहे। आणि चिवडा आपला छान चवीला याने लागतो, आणि लहान मुलांना हे पोहे खायला भरपूर जास्त आवडतात। चिवडा अगदी आवडीने ते खातील जर तुम्ही अशा पद्धतीत त्यांना करून दिला चिवडा तर हे सुद्धा पोहे आपल्याला टाकायचे आहे। सोबतच मक्याचे पोहे आपण टाकणार आहोत, ते सुद्धा 100 ग्राम घ्यायचे आहे, ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे। आणि एक टिप्स सांगते की दोन्ही पोहे आपल्याला तळायच्या आधी छान त्याला ऊन दाखवा, म्हणजे हे छान कुरकुरीत व्यवस्थित तळले जातात, कुठेही कच्चे राहणार नाहीत आणि खूप छान फुलतील सुद्धा। तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत बघा। या पद्धतीने तुम्ही चिवडा कराल तर कुठलाही बाहेरचा मसाला आपल्याला घालायचा नाही, आणि अगदी घरच्या मसाल्यात खूप टेस्टी असा चिवडा हा बनेल। आणि आता आपण टाकतोय ते म्हणजे गोड लिंब। तर गोड लिंब आपण घेतला आहे 100 ग्राम। 1 किलो चिवड्यासाठी 100 ग्राम गोड लिंब भरपूर होईल, आणि याने सुद्धा चव सुद्धा छान लागते, आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर गोड लिंब अतिशय उत्तम। आणि आता मी टाकलंय खोबऱ्याचे काप। तर खोबऱ्याचा काप किती घेतलाय तर ते घेतल्यात मी 100 ग्राम। 100 ग्राम खोबरं आपल्या 1 किलो पोह्यांसाठी, 1 किलो चिवडा बनवायचा आपल्याला, त्याच्यासाठी अतिशय योग्य प्रमाण राहील। आणि आता जेव्हा कधी आपण खोबरं भाजतोय तेव्हा लक्षात ठेवायचं अगदी न विसरता की ते थोडंसं गुलाबी झालं की काढून घ्यायचं, कारण ते काढल्यानंतर सुद्धा त्याची जी प्रोसेस असते गरम, त्याच्यात तेल जातं, ती जळण्याची प्रोसेस चालूच राहते, उष्णता त्याच्यात असतेच, कारण तेल ॲब्झॉर्ब करतं ते। तर गुलाबी रंगावर काढताच हे असं लाल ते होऊन जातं, त्याच्यामुळे लाल तेलात होऊ द्यायचं नाही, गुलाबीच तेलात होऊ द्यायचं आहे, आणि काढताच ते नंतर लाल होऊन येतात। आणि आता आपण टाकतोय शेंगदाणे। आता शेंगदाणे किती घेतलेत तर ते मी घेतल्यात अर्धा पाव शेंगदाणे 1 किलो पोह्यांसाठी आपल्याला हवे आहेत, आणि अर्धा किलो शेंगदाणे हे सुद्धा गुलाबी रंगावरच भाजायचे आहे, खूप जास्त लाल होऊ द्यायचे नाही, नाहीतर हे कडू लागण्याची शक्यता असते। तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। रेसिपी थोडीशी मोठी होणार आहे, तुमचे 10 मिनिटं मी घेईल, पण रेसिपी पूर्ण बघा, आणि मोठ्या प्रमाणात चिवडा करायचा असेल तर तो कसा करायचा हे बघून घ्या। तर आता इथे आहे हिरवी मिरची। तर हिरवी मिरची मी थोडीशी खुरसणी मिरची सुद्धा यात टाकलेली आहे। तर हिरवी मिरची आपण घेतली आहे अर्धा पाव, आणि त्याच्यात संपूर्ण काप करून ती आपण तळून घेणार आहोत। जोपर्यंत आपली हिरवी मिरची तळल्या जाईल तोपर्यंत आपण दुसरं काम करून घेऊया। आता हे का म्हणते ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल नंतर। तर आता इथे मी दोन्ही पोहे एकत्र केलेले आहेत, साबुदाण्याचं सुद्धा आणि आपले मक्याचे सुद्धा। तर दोन्ही पोहे एकत्र झालेले आहेत, आणि
त्याच्यावर आपण 1 टेबलस्पून तिखट टाकतोय, कारण जेव्हा आपण मध्ये मध्ये चिवड्याचा हे पोहे आपल्याला लागतील तेव्हा त्याला सुद्धा तिखट मीठ लागलेलं असलं पाहिजे. तर मीठ टाकून घेऊयात आणि 1 टेबलस्पून तिखट टाकलाय. तिखट आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, कारण लहान मुलं खातील आणि लहान मुलांना हे फ्लेक्स खूप आवडत असतात, त्याच्यामुळे थोडंसं टाकतोय आपण. आणि आता आपण भाजलेले अर्धा पाव खोबरं, अर्धा पाव शेंगदाणे आणि अर्धा पाव जवळपास आपला गोड लिंब, तर हे सगळं टाकलंय. आणि आता मी हे टाकते ते आहे लिंबू सत्व आणि साखर आपण बारीक केलेली आहे, ती जवळपास 1 टेबलस्पून आपल्याला टाकायची आहे. लिंबू सत्व अगदी कमी घ्यायचं आहे, 7-8 दाणे आपले लिंबू सत्वाचे घ्यायचे आहे, कारण ते खूप जास्त आंबट असतं. आणि भरपूर सारी पिठी साखर असं दोघींचं मिश्रण करून आपण हे यात घातलंय. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. खट्टा मिठा स्वीट असा छान असा हा चिवडा बनतो, खूप टेस्टी लागतो. आणि आता टाकतोय आपण धने पावडर. धने पावडर आपल्याला 2 चम्मच मोठे मोठे आपल्याला लागणार आहे. माझा हा जो चम्मच आहे टेबलस्पून हा मोठा आहे, तर 2 टेबलस्पून मोठे आपण धनेपूड टाकणार आहोत आणि 1 छोटा टेबलस्पून आपण टाकणार आहोत जिरं पावडर. तर ही सुद्धा पावडर दोन्ही मिक्स करायची आहे. कुठलाही बाहेरचा मसाला आपल्याला लागणार नाही आणि अगदी टेस्टी असा चिवडा आपला बनवून रेडी होणार आहे. तर आता हे जे मिक्सिंग आहे हे सगळं आपलं रेडी झालेलं आहे. जवळपास थोडीशी पिठी साखर मला असं वाटतंय कमी आहे, तर थोडी पिठी साखर अजून टाकते आहे मी. आणि आता छान मिक्स करून घेऊया आपण याला, कारण जी आपली पिठी साखर आहे, लिंबू सत्व आहे, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, थोडं तिखट टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, हे सगळं छान व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि तोवर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या जवळपास होत आलेल्या आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की रंग अगदी काळा झालाय, पण हो मैत्रिणींनो, इतपतच आपल्याला त्यांना होऊ द्यावं लागतं. भरपूर वेळ हिरव्या मिरच्या होऊ द्याव्या लागतात. काळपट झाल्या आणि अगदी कुरकुरीत झाल्या तेव्हाच त्या काढायच्या, नाहीतर आपला जो चिवडा आहे तो खराब होण्याची शक्यता असते. तर खराब म्हणजे याचा जो ओलावा असतो मिरच्यांचा तो या चिवड्याला लागून आपला चिवडा जो आहे तो वातळ होण्याची शक्यता असते. तर आता मी सोप टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे. आणि डाळ्यांचं प्रमाण किती घ्यायचं तर ते सुद्धा आपण अर्धा पाव डाळ्या घेणार आहोत. आणि आता मी तुर्तास इथे अर्धाच डाळ्या टाकलेल्या आहेत, कारण अर्ध्या मी नंतरच्या फोडणीत टाकणार आहे. तर इथे मी डाळ्या टाकून घेतल्या आहे. धने पावडर जी आहे ती आपल्याला जास्त यूज करायची आहे. तर आपला जो मसाल्याची वाटी असते ती अर्धी वाटी मी मसाल्याची जी आहे ती धने पावडर टाकलेली आहे आणि 2 टेबलस्पून टाकलेला आहे मी हळद. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. आणि इथे सुद्धा माझा गॅस चालूच आहे, त्याच्यामुळे डबल पोहे शेकल्या जातात. आणि काय होतं की चिवडा जो आहे तो अगदी कुरकुरीत होतो आपला, कारण एकदा शेकून झाल्यावर पुन्हा त्याला थोडासा शेक मिळतो आणि चिवडा हा कुरकुरीत होतो. तर अर्ध्या मिरच्या ज्या मी तळून घेतल्या त्या टाकते, अर्ध्या नंतरच्या फोडणीत टाकणार आहोत. तर 2 वेळा फोडणी करावी लागेल. तुम्ही जर का एका वेळेस करत असाल, तुमच्याकडे जर गंज मोठा असेल, कढई तुमची मोठी असेल तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता किंवा 2 वेळेस सुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत आपला जो चिवडा आपण तयार केला होता मक्याच्या पोह्याचा आणि साबुदाण्याच्या पोह्याचा, तो सुद्धा याच्यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर थोडा चिवडा म्हटलं की थोडा वेळ जाणारच, तर तसाच या व्हिडिओत सुद्धा थोडा वेळ जातोय, पण चिवडा अगदी टेस्टी होणार आहे यात काही शंका नाही. तर इथे आता या मिक्सिंग करून घेऊया व्यवस्थित. आणि मीठ राहिलं आहे आपलं टाकायचं, तर ते आपण वरून टाकून घेऊया. तिखट मी घातलेलं नाही आहे यात, कारण ज्या मिरच्या आपण तळलेल्या आहेत त्याच तेलातच आपण फोडणी दिलेली आहे, म्हणजे ते जे तेल आहे मिरच्यांचं त्यातच फोडणी दिली आहे, त्याच्यामुळे तिखट याला भरपूर लागलेलं आहे. आणि आता फास्टमध्ये आपण दुसरी सुद्धा फोडणी करतोय. काही राहून गेलं असेल तर बघून घ्या. सोप टाकली आहे, धने पावडर टाकली आहे, थोडं तिखट मी यात टाकलं आहे, डाळ्या टाकलेल्या आहेत आणि धनेपूड अर्धी वाटी पुन्हा यात सुद्धा. आणि आता ही सुद्धा मिक्सिंग म्हणजे जे राहिलेलं अर्ध मिक्सिंग आहे ते सुद्धा आपण इथे पूर्ण फ्राय करून घेऊया. आणि आता दोन्ही आपल्या चिवड्याचं जे आहे ते फायनल मिक्सिंग होणार आहे. आणि इथे मीठ चवीपुरतं आणि आपला जो चिवडा अर्धा राहिला होता तो सुद्धा आपण मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे हा जो चिवडा आहे हा अगदी अतिशय टेस्टी होतो. तर दोन्ही फोडणी केलेले चिवडे जे आहेत ते मी एकत्र करत आहे, कारण
हे यासाठी आपल्याला करायचं आहे की आपला जो चिवडा आहे तो एकसारखा सगळा राहिला पाहिजे. एकाची चव वेगळी आणि दुसऱ्याची चव वेगळी असं नको लागायला. त्यासाठी आपण इथे दोन्ही चिवडे एका मोठ्या माझ्याकडे टोपला आहे त्याच्यात मी मिक्स करते आणि आता हा चिवडा आहे डब्यात भरण्यासाठी रेडी. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.